विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कलम 7 मध्ये कामगार न्यायालय पाहणार आहोत. कलम 7(1) मध्ये सांगितलेलं आहे की एक किंवा अधिक कामगार न्यायालय औद्योगिक विवादांचा अभिनिर्णय करण्यासाठी व या अधिनियमाखाली यांच्याकडे सोपवण्यात येतील अशी अन्य कार्य पार पाडण्यासाठी गठीत करता येईल. म्हणजे औद्योगिक विवादांचा निर्णय करण्यासाठी एक किंवा अधिक कामगार न्यायालय आपल्याला गठीत करता येते. कामगार न्यायालय केवळ एकाच व्यक्तीचे बनलेले असेल. एखादी व्यक्ती कशी असायला पाहिजे? ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे किंवा होती. 2 नंबरचे, ती किमान 3 वर्षे इतका काळ जिल्हा न्यायाधीश किंवा अप्पर जिल्हा न्यायाधीश होती. 3, किमान 7 वर्ष इतक्या कालावधीपर्यंत तिने भारतामध्ये कोणतेही न्यायिक पद धारण केलेले आहे. कोणताही प्रांतीय अधिनियम किंवा राज्य अधिनियम याखाली गठीत करण्यात आलेल्या कामगार न्यायालयाची किमान 5 वर्षे इतक्या कालावधीपर्यंत ती पीठासीन अधिकारी होती किंवा असे असल्याशिवाय कामगार न्यायालयाचा पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाण्यास होणार नाही. यामध्ये काय सांगितलेलं आहे? कलम 7 मध्ये कामगार न्यायालय, एक किंवा अधिक कामगार न्यायालय आपल्याला स्थापन करता येतात. कशासाठी? औद्योगिक विवादाचा निर्णय घेण्यासाठी. कामगार न्यायालय केवळ एकाच व्यक्तीचे बनलेले असते. मग ती एखाद्या व्यक्तीची पात्रता काय आहे ते आपल्याला सांगितलेले आहे. म्हणजे ते कसं उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असावी किंवा होती किंवा तिनं किमान 3 वर्ष इतका काळ जिल्हा न्यायाधीश किंवा अप्पर जिल्हा न्यायाधीश पदी असलं पाहिजे तिनं. म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायाधीश किंवा अप्पर जिल्हा न्यायाधीश हे पद तिनं किमान 3 वर्ष एवढं आपलं काय म्हणतात ते राहिलेलं असावं किंवा सेवा दिलेली असावी. किमान 7 वर्ष इतक्या कालावधीपर्यंत तिने भारतामध्ये कोणतेही न्यायिक पद धारण केलेले असावे. कोणतंही न्यायिक पद भारतामध्ये किमान 7 वर्ष तिने धारण केलेले असावे. किंवा मग कोणत्याही प्रांतीय अधिनियम किंवा राज्य अधिनियम याखाली गठीत करण्यात आलेल्या कामगार न्यायालयाची किमान 5 वर्ष इतक्या कालावधीपर्यंत ती पीठासीन अधिकारी होती. असे असल्याशिवाय कामगार न्यायालयाच्या पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केल्या जाण्यास होणार नाही. कोणत्याही राज्याच्या किंवा प्रांतीय अधिनियमाच्या इतक्या 5 वर्ष तिनं पीठासीन अधिकारी म्हणून कामगार न्यायालयात काम केलेलं पाहिजे. त्याशिवाय मग कामगार न्यायालयाचं ते पीठासीन अधिकारी किंवा एखादी व्यक्ती म्हणून आपल्याला कामगार न्यायालयाची एखादी व्यक्ती निर्णय देण्यासाठी आपण निवडू शकत नाही. एवढ्या 4 पात्रता त्याच्या अंगी असल्या पाहिजे. तर आपल्याला कलम 7 मध्ये कामगार न्यायालय आपण पाहिलेलं आहे.